आपण काल राज्य जे काही त्याच्या संकल्पना आहेत त्याच्या संकल्पनेच्या अनुषंगानं आपण बघितलं. काल सकारात्मक संकल्पना याच्या अनुषंगानं ज्या काही शास्त्रज्ञांनी त्याचं मत मांडले, ज्यामध्ये जॉन स्टुअर्ट मिल यांनी जे काही त्याच्या लिबर्टी या ग्रंथामध्ये स्वातंत्र्याची संकल्पना मांडली त्याच्या अनुषंगानं आपण काल बघितलं. त्यानंतर उदारमतवादी आणि नव उदारमतवादी संकल्पनासुद्धा आपण काल पाहिलेलो आहोत. आज आपण नकारात्मक स्वातंत्र्याच्या अनुषंगानं विचार करत असताना ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नव उदारमतवाद यांच्या संकल्पनेतून काय झाली, निर्माण झालेली आहे. आपण बघितलं काल की उदारमतवादी संकल्पना कोणाला म्हणतो आणि आपण अभिजात उदारमतवाद कशाला म्हणतो आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण. म्हणजे एखादी स्वातंत्र्याची संकल्पना मांडत असताना किंवा त्या अनुषंगाने आपण विचार करत असताना स्वातंत्र्य स्टुअर्ट मिल काय म्हणतात, स्वातंत्र्याच्या बाबतीत व्याख्यामध्ये काय म्हणतात की स्वतःवरती, स्वतःच्या बुद्धीवरती आणि स्वतः शरीरावरती नियंत्रण असणं म्हणजे काय आहे, स्वातंत्र्य असणं आहे. स्टुअर्ट मिल म्हणतायत, तुम्ही आम्ही नाही म्हणत. म्हणजे एखादी संकल्पना मांडत असताना त्या शास्त्रज्ञाच्या अनुषंगाने आपण त्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे काही संकल्पना सांगितलेल्या आहेत त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करत असतो. मग नव उदारमतवाद ही जी संकल्पना आहे ती या उदारमतवादी, अभिजात आणि नव उदारमतवादी यांच्या संकल्पनेतून ह्या दोन संकल्पनेच्या संयुगातून ही नकारात्मक स्वातंत्र्य ही काय झाली, उदयास आलेली आहे. यामध्ये जेम्स J.S. मिल, या बर्लिन, फेडरिक हायेक, रॉबर्ट नाझिक या विचारवंताच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पना मांडली आहेत. म्हणजे हे जे लेखक आहेत, हे जे विचारवंत आहेत यांनी लिखाण करत असताना काय केलं, नकारात्मक स्वातंत्र्याची काय केलं, त्यानं संकल्पना मांडलेली आहे. नकारात्मक स्वातंत्र्य आपण नेहमी पाहतो. तुम्हाला म्हटलं मी की पॉझिटिव्ह थिंकिंग विचार करत असताना किंवा निगेटिव्ह थिंकिंग विचार करत असताना आपण जसा विचार करू तसं आपल्यासोबत घडत असतं. आपण बरोबर आहे. आपण आपली थिंकिंगची पॉवर आहे, आपला विचार करण्याची शक्ती आहे, त्या विचार करण्याच्या शक्तीवरती आपण कसं घडत असतो. आपण जर तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त आणि फक्त निगेटिव्ह विचार करत राहाल तर तुमचा दिवस पूर्ण निगेटिव्ह थिंकिंगच जात असतो. काहीच तुम्हाला हे वाटत नाही आहे. म्हणजे हे कशामुळं, कारण त्या प्रदेशामध्ये किंवा त्या संकल्पनेमध्ये आपण जे विचार करत असतो त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आपण जसा विचार करतो तसं आपल्यासोबत घडत असतं. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग विचार करा, तुमच्यासोबत पॉझिटिव्ह होत असतं. म्हणजे हे नकारात्मक आणि सकारात्मक हे कशावर आहे अवलंबून, आपल्या विचारश्रेणीवरती, आपल्या बुद्धीवरती आपलं अवलंबून आहे असं सांगता येतं आपल्याला. स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. म्हणजे स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना काय करतात, नकारात्मक स्वातंत्र्य काय करतात, ते नाकारत असतात. स्वातंत्र्यावर जी काही बंधनं असतील, जे काही बंधन असतील ते सर्व बंधने कोण नाकारतं, हे नकारात्मक स्वातंत्र्य. तुमच्यावर कुठल्याच प्रकारचं बंधन ते ठेवत नाहीत. आणि ते बंधन ठेवत नाहीत म्हणून काय करतात की त्या स्वातंत्र्य जे तुम्हाला मिळणार आहे त्या स्वातंत्र्यावरती तुम्हाला बंधनं नको असं ते सांगत असतात. मग राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यात नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करतं. म्हणजे राज्य शासन जर तुमच्या स्वातंत्र्यामध्ये जर हस्तक्षेप करत असेल
तर ते नकारात्मक स्वातंत्र्य त्याला काय करतात, विरोध करत असतात. म्हणजे तुम्ही आमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करायचं नाही असं म्हणतो ना आपण सहज म्हणतो मित्रांना, तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करू नको म्हणतोय ना, म्हणतो ना आपण. एखादं काय मॅटर झाल्यानंतर कुठलाही मॅटर असो, जास्त मुलांच्या बाबतीमध्ये घडतं है ना, ते माझं पर्सनल आहे, ते स्वातंत्र्य. म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावरती कुणी ढवळाढवळ करू नको म्हणतो आपण. म्हणजे हे जे काही नकारात्मक स्वातंत्र्य आहे, नकारात्मक स्वातंत्र्य राज्य सरकारला किंवा राज्य शासनाला आपल्या मध्ये जीवनामध्ये हस्तक्षेप करण्यास ते काय करतं, मनाई करत असतं. राज्य संस्था असतील सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही, हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते. म्हणून मग राज्य सरकार, राज्य शासन मग त्याच्या सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आर्थिक व्यवहार असेल, यामध्ये काय करतं, मग राज्य सरकार हस्तक्षेप करत नाही. म्हणून हे नकारात्मक स्वातंत्र्याचं काय वैशिष्ट्य आहे. नकारात्मक स्वातंत्र्य वैशिष्ट्य काय आहे की नकारात्मक स्वातंत्र्य वैशिष्ट्य काय आहे, नकारात्मक स्वातंत्र्याच्या मध्ये राज्य शासन त्याच्या सामाजिक असेल, त्याच्या आर्थिक असेल, यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये काय करतं, हस्तक्षेप करत नाही. म्हणून त्याला आपण नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य असं म्हणत असतो आपण. लक्षात, अशा प्रकारचा हा त्याचं वैशिष्ट्य ठरते. व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोका देते, यासाठीच धाक, दहशत, जबरदस्ती हे राजसंस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते. म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधने धोका देतात, त्यामध्ये धाक देतो आपण, धमकी म्हणतो त्याला आपण, है ना. लहान बाळ असेल त्याला आपण धमकी देतो बघा, है ना. आपल्या घरी असेल किंवा बाजूला असेल किंवा शेजारी असेल, आपल्या गल्लीमध्ये असेल, त्याला डोळे फाडतो आपण, है ना. किंवा त्याला आपण धमकी देतो, तिकडे आलास की बघ तुला हे करतो, मांजर सोडतो अंगावरती किंवा काहीतरी करतो म्हणतो आपण. कशामुळं, त्याला धाक देतो, त्याच्या आपण त्याला बंधनं टाकण्याचा प्रयत्न करत असतो आपण. तसं तुम्ही कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचे लेक्चरर्स तुमच्यावरचे बंधनं टाकतात, बरोबर आहे. धाक देतात तुम्हाला, क्लासमध्ये का उपस्थित होत नाहीत म्हणून तुमच्यावर धमकी देतात. मग तुम्ही क्लासला नाही आल्यामुळे तुम्हाला पनिशमेंट देतात, बंधन आहे, बरोबर आहे. आपण जर घरी उशिरा गेलो तर आपली आई आपल्याला ओरडते, इतका वेळ कुठं होतास म्हणते आपल्याला आई. धाक आहे ते आपली आईचा. आपले वडील आपल्याला रागावतात कमी मार्क पडल्यामुळं, धाक आहे वडिलांचा आपल्यावरती. म्हणजे हे जे घटक आहेत, हे सर्व घटक या राज्य सरकार त्याच्यामध्ये काय करतात, हस्तक्षेप करत नाही. म्हणून ही संकल्पनेला त्यांचा विरोध असतो. अशा प्रकारची हे नकारात्मक संकल्पना या ठिकाणी आपल्याला सांगता येते. विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. विचाराचे स्वातंत्र्य, विचार करण्याचे स्वातंत्र्य, जसं आपण बघितलं मागे की ज्यावेळेस मागच्या 2-3 महिन्यापूर्वी इथल्या सर्व लेखकांनी, इथल्या अभिनेत्यांनी या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काय केलं, मोठ्या प्रमाणामध्ये बंड केला होता. ज्यांना जे पुरस्कार भेटले ते वापस करून दिले होते. कारण त्यांच्या विचार लेखनावरती, विचार करण्यावरती, त्यांच्या बोलण्यावरती काय केलं, केंद्र सरकारनं बंधनं टाकले होते विचार स्वातंत्र्यावरती. पण या नकारात्मकाच्या मध्ये विचार स्वातंत्र्यावरती काय ते आधार आहे. विचार स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचं काय आहे, आधार आहे. आधार, जसं आपल्याकडे आधार आहे ना, मेरी पहचान मेरा आधार है ना, मेरी पहचान मेरा आधार. सगळ्याकडे आहे आधार, मला वाटतं सगळ्यांकडेच नाही, कोणाकडे नाही. उठ बरं, तुझे फोटो काढतो, उठ उठ उठ. तुझा आधार नाही, काढू का मग? हा, मग नाही का म्हणालस? हा, कशाला बोललास त्याला तू? थांब. म्हणजे या अनुषंगाने विचार करता असताना आपण या घटकामध्ये वैचारिक स्वातंत्र्य
हे काय आहे, या नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे. जेरेमी बॅथम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. व्यक्तीला आपले हित चांगले समजते, त्यामुळे राज्याचे त्यामध्ये अडथळे आणू नयेत असे बॅथम यांनी मांडलेले आहे. म्हणजे व्यक्तीला आपले हित चांगले समजते, कोणती व्यक्ती असो, त्यामुळं काय करू नये की राज्याने आमच्या जीवनामध्ये, पर्सनल लाईफमध्ये राज्य सरकारने काय करू नये, हस्तक्षेप करू नये असं कोण म्हणतायत, बॅथम म्हणतायत. म्हणजे बॅथमची ही काय आहे, संकल्पना आहे राज्यांच्या विषयी, स्वातंत्र्याच्या विषयी. म्हणून नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती हा कसा आहे, परिपूर्ण असतो असं म्हणतायत बॅथम. व्यक्तीला काय चांगलं काय वाईट सर्व समजतं. म्हणून सरकारनं लॉकडाऊन बंद केलं है ना, 9 महिने लॉकडाऊन ठेवलं. नंतर सरकारला वाटलं की बाबा इथले लोक आता शहाणे झालेत, लोकांना सगळं कळतंय आता. म्हणून शासनानं काय म्हणलं की लॉकडाऊनवरची बंदी उठवली आणि अनलॉक केलं. पूर्ण राज्य, पूर्ण देश अनलॉक झालं. आणि आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आपण जाताना मास्क असेल, सॅनिटायझर असेल, ह्याचा यूज करतो. आपण शिकलो त्याच्यामधून. हे असं बॅथम त्याच्यामध्ये सांगत आहेत. मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडले. बॅथमचा जो विषय आहे, जो त्यांचं पुस्तक आहे, कोणतं पुस्तक आहे, मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल, यामध्ये त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे मत मांडलं. त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार, मुक्त म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणी जाऊन आर्थिक व्यवहार करू शकतो. आपण कोणत्याही ठिकाणी जाऊन मुक्तपणे आपण संचार करू शकतो कुठेही. लॉकडाऊनमध्ये आपण मुक्तपणे संचार करू शकतो का? हो, नाही करू शकलो. कारण जागोजागी नाक्यावरती पोलिसाचा पहिरा होता है ना. आणि पोलीस काय करतात हे आपण चांगलं अनुभवले, त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आपण मोठ्या प्रमाणावरती. व्हॉट्सअपला वगैरे आले होते मागच्या वेळेस. म्हणजे हे काय आहे, नकारात्मक स्वातंत्र्यावरती येणारा गदा आहे. त्या नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये येणाऱ्या अनुषंगाने आपण त्याचा विचार करत असतो. जे. मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. जे. मिलनी त्यांच्या ऑन लिबर्टी या पुस्तकामध्ये काय केलं की स्वातंत्र्याची त्यांनी संकल्पना मांडली. कोणते स्वातंत्र्य आहे? नकारात्मक स्वातंत्र्य. आणि या नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की सामाजिक आर्थिक व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला. कुठल्यापासून? सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय हस्तक्षेपापासून. म्हणजे समाजामध्ये असणाऱ्या या सामाजिक असतील, आर्थिक असेल किंवा राजकीय हस्तक्षेप असेल, यापासून त्याची काय केलं? मुक्तता केली त्यानं. कुणी केलं? जे. या मिलने त्यांच्या नकारात्मक या स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये. म्हणजे ही संकल्पना मानत असताना त्यांनी या स्वातंत्र्याची जे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे, या व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी या नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये केलेला दिसून येतो आपल्याला. पुरस्कार त्याला आपण काय केलं, त्याने मान्यता दिली नकारात्मक स्वातंत्र्याला त्यांच्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये. आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे कसं आहे की ज्या भागामध्ये असणाऱ्या त्या व्यक्तीवरती बंधने नकोत. कुठले बंधने नकोत? सामाजिक बंधने नकोत की राजकीय बंधने नकोत. म्हणून त्या व्यक्तीनं किंवा त्या मिलनी या नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर कृती स्वातंत्र्य यातील आंतरसंबंध स्पष्ट केले आणि व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केलेला आपल्याला सांगता येतात. म्हणजे व्यक्तीला असणारं जे कृती स्वातंत्र्य आहे, कृती करतो आपण. कृती करणे म्हणजे आपण एखादी प्रॅक्टिकली गोष्टी करत असतो. आपण त्या प्रॅक्टिकली अनुषंगानं, आपण कृतीच्या अनुषंगानं काय करतात की व्यक्तीवरती व्यक्ती स्वातंत्र्य आहे या नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे असं मिल म्हणतात. तुम्हाला जर स्वातंत्र्य पाहिजे असेल
तर तुम्हाला काय करावं लागेल, व्यक्तीला बंधने टाकता कामा नये, व्यक्तीवरती बंधने घालता कामा नये. मग ते बंधने कुठले असतील, सामाजिक बंधने असतील किंवा राजकीय बंधने असतील. म्हणजे हे या नकारात्मक स्वातंत्र्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिमाणाचे मोजमाप केले आणि त्याच्या मते कोणत्याही कृतीशिवाय व्यक्तीच्या समाजावरती गुणात्मक परिणाम अधिक होत असतो. म्हणजे कोणत्याही कृतीशिवाय व्यक्तीचा समाजावरती, एखादी समाजामध्ये व्यक्ती असते, आपण समाजामध्ये वावरत असतो, आपण समाजामधूनच आपण पुढे आलेलो असतो. समाजामध्ये शिकत असताना आपण आपल्या एखाद्या गल्लीतला किंवा आपल्या गावातला जर एखादी विद्यार्थी IAS झाला, कलेक्टर जर झाला तर त्याचा समाजावरती प्रभाव पडत असतो. पडतो ना, गुणात्मक प्रभाव पडत असतो त्याच्यावरती. कशामुळं? कारण आपल्याला वाटतं बा आपण सुद्धा IAS झालं पाहिजेत, आपण सुद्धा IAS झालं पाहिजेत. कशामुळं? कारण त्या व्यक्तीचा आपल्यावरती प्रभाव पडत असतो. जसं सोलापूर जिल्ह्यामधील असणारे उपळाई हे गाव आहे, उपळाई बुद्रुक म्हाडा तालुक्यामध्ये, अख्खं गावचे गाव अधिकाऱ्याचं गाव आहे. त्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये क्लास 1 अधिकारी आहेत, प्रत्येक घरात उपळाई बुद्रुकमध्ये. म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणावरती त्या गावामधून असणारा एकाचं पाहून काहीतरी लोकांनी स्पर्धा परीक्षा दिल्या, अभ्यास केला आणि UPSC असेल, MPSC असेल, यामधून काय झालं, त्यांची चांगल्या पोस्टवरती निवड झाली. मग DYSP असेल, डेप्युटी कलेक्टर असतील, तहसीलदार असेल, कलेक्टर असतील, PSI असेल, पोलीस असतील, जे काय असेल. म्हणून ते गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं, उपळाई बुद्रुक, इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे हे या व्यक्तीचा गुणाचा प्रभाव त्यावरती पडत असतो. अशा परिस्थितीमध्ये मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली. म्हणून मिलची नकारात्मक संकल्पना नाकारली म्हणून तिला नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पना ESA बिलपेक्षा वेगळी आहे. म्हणून काय केलं, मग या मिलने काय केलं, ही संकल्पना नाकारली. त्यांनी नंतर नाकारल्यामुळे काय झालं, या संकल्पनेला ESA बर्लिनपेक्षा ही कशा वेगळी संकल्पना म्हणून उदयास आली. या बर्लिनपेक्षा काय झाली, ही संकल्पना वेगळ्या स्वरूपामध्ये उदयास आली. ESA बर्लिन यांच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच नकारात्मक स्वातंत्र्य होय. म्हणजे कोणाच्या मते, या बर्लिनच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे काय, हे नकारात्मक स्वातंत्र्य आहे. कृती, एखादी घटना आपण करायला होतो, पण एखाद्या विद्यार्थ्यांना आपण वेगळ्या प्रकारच्या कृती करायला होतो, आपण घरून वेगळ्या प्रकारच्या बनवून. काही विद्यार्थी ड्राइंग वगैरे करतात, चित्र वगैरे काढतात. आपण काही विद्यार्थ्यांना पोहता येतं, काही विद्यार्थी छानपैकी सायकलिंग करत असतात डेली. काही विद्यार्थ्यांना क्रिकेटमध्ये आवड असतं, काही विद्यार्थ्यांना खो खोमध्ये आवड असतं, ती त्याच्या खेळ आवड असते. कृती, आपण शाळेमध्ये असताना कार्यानुभवाचा आपल्याला एक विषय होता, कार्यानुभव है ना. त्या कार्यानुभवामधून आपल्याला कृती करायची असते. मग एक कागद घ्या, कागदला फोल्ड करा है ना, त्या फोल्ड केल्यानंतर असं फोल्ड करा म्हणजे जहाज तयार होईल. त्याच्यापासून गुलाब तयार केलो आपण, केलं का नाही शाळेमध्ये, कार्यानुभवच्या तासामध्ये आम्हाला शिकवत होते असं है ना. अक्षय, शिकवलं का नाही, शिकवलं ना. कृती, आपण घरी टी व्ही लावलं की आपल्या घरी आपली दिदी असेल किंवा आपली ताई वगैरे असेल किंवा आपली वहिनी वगैरे असतील, काय करतात, टी व्ही लावल्यानंतर खानावर खजाना असतं ना, ते टी व्हीवरती कार्यक्रम. मग काय बनवायचे आपल्याला, सपोज एक रेसिपी तयार करायची असेल, मग काय कृती आहे, मग 1 वाटी तूप घ्या, 1 वाटी काय घ्या, हलवा, गाजराचा हलवा बनवायचा असताना आपण असं तयार करत असतो आपण है ना. कृती म्हणजे कृती स्वातंत्र्य म्हणजे काय, हे नकारात्मक स्वातंत्र्य असं कोण म्हणतंय, बर्लिन. या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्त्वाची ठरते. आणि या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्त्वाचा ठरत नाही, त्यामुळे त्याचे मोजमापही करत नाही. यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्त्व देत नाही. उदाहरणार्थ, ही संकल्पना कशाला महत्त्व देते, कृती स्वातंत्र्याला महत्त्व देते. म्हणून स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे, नोकरी करणे, उपासमार सहन करणे या 3 गोष्टीमध्ये गुणात्मक फरक करत नाही. म्हणजे कृती स्वातंत्र्य काय करतात,
की ज्या काही गुणात्मक संकल्पना आहेत त्या गुणात्मक संकल्पना तिने काय करते, जास्त वेटेज देत नाही. तर नकारात्मक स्वातंत्र्य काय म्हणतात की तुम्ही आवडीनुसार शिक्षण घेऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही नोकरी करू शकतात. कुणाला शिपाईची नोकरी करू वाटतं है ना, 10वीला असताना आपल्याकडे स्कूल डे वगैरे असतोच ना, 10वीला असताना आपल्याकडे 1 दिवसाचा आपण शिक्षक बनतो आपण 1 दिवसासाठी. त्यामध्ये कुणी हेडमास्टर झाला असेल, कुणी विषय शिक्षक झाला असेल, तर कुणी सेवक वगैरे झाला असेल है ना, होताच है ना. सेवक म्हणजे त्याची आवड आहे, त्याच्या सेवकमध्ये त्याचा इंटरेस्ट आहे, म्हणजे तो भविष्यामध्ये सुद्धा सेवकच बनणार आहे असं काय नसतं. तो भविष्यामध्ये चांगला पोस्टला जाऊ शकेल. म्हणजे हे काय आहे, हे कृती स्वातंत्र्य आहे. कृतीनुसार आपण काय करतो, आपल्या कृती स्वातंत्र्याला आपण महत्त्व देत असतो आपण. थोडक्यात त्याच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे कृतीच्या परिणामापेक्षा त्याला काय आहे, संधी, कृतीची संधी मिळणं फार काय महत्त्वाचं, असं कोण म्हणतं, बर्लिन. म्हणजे तुम्हाला एखादी कृती आहे, त्या परिणाम काय आहे त्याचं माहीत नाही मला, पण त्याला संधी देणं काय आहे, कितपत त्या स्वातंत्र्याला महत्त्व आहे, वेटेज आहे. तुम्हाला मला कृती करायला सांगितलं, पण त्या कृतीची संधी देणं, एखाद्या विद्यार्थ्यांना उठवलं, आपण प्रश्न विचारला त्याला सांगता येईल, पण दुसरा विद्यार्थी हात वर करतो आपण, त्याला आपण संधी दिलं, आपल्याला महत्त्व आहे, कर्तव्य आपलं. म्हणून त्या कृतीला संधी देणं हे काय आहे, या नकारात्मक स्वातंत्र्याचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतं आणि त्याला आपण अधिक महत्त्वाचं आहे आपल्याला हे बर्लिन त्याच्या विचारामध्ये सांगत असतो. त्यानंतर आहे इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची पुढील वैशिष्ट्ये नोंदवली आहेत. जे काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये नंबर 1 आहे, व्यक्तीला पर्याय निवडीचे स्वातंत्र्य पूर्ण असले पाहिजेत. पर्याय निवडीवर बंधन असू नये अशा अडथळ्यांना विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे बर्लिन काय म्हणतात की व्यक्तीला संपूर्णपणे निवडीचे स्वातंत्र्य असलं पाहिजेत. जसं आता आपण बघतो पालक आपल्यावरती काही बंधने टाकतात, पालक सुद्धा सायन्सच्या विद्यार्थ्यावरती, नाही तू मेडिकलला जायला गेलं पाहिजेत है ना, पण त्या विद्यार्थ्यांचं मनातून म्हणलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, पप्पा मला मेडिकलला जायला पाहिजेत, वडिलांनी नाही म्हणलं पाहिजेत, कारण ते बंधने आहेत, निवडी स्वातंत्र्यावरती बंधने आहेत, असं हे बर्लिन सांगता येत. एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग करायची आहे, त्याची खूप इच्छा आहे इंजिनिअरिंगची, आणि त्याच्या वडील कुठं टाकतात, त्याला आर्टला फॅटॅकल टाकत आहेत, बंधने आहे त्याच्यावरती. म्हणजे आपल्या निवडी स्वातंत्र्यावरती आपलं काय झालं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे आपल्या निवडीवरती.